मंतव्यात 3 ओव्हरची लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून पुढे सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल बाउंड ट्रॅक वर देऊन पाहतोय अवेस आहेत. महत्वाची मॅच, ग्रीन सिग्नल आणि इथून पुढे पहिला बॉल. पहिलाच बॉल शॉर्टम बुल करण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिला होता. खेळाडू आहेत डीप मध्ये, पेकी करतील तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय आणि इथून पुढे आपण बघतोय बघता 2 धाबा आल्यात. अभी एक अनाउंसमेंट आया है यहाँ पर हमारे मुजफ्फर भाई पांसारी जो सऊदी में हैं उनकी तरफ से कि सेमीफाइनल के लिए मैन ऑफ द मैच के लिए 500 रुपये दोनों सेमीफाइनल के लिए और फाइनल के लिए मैन ऑफ द मैच 1000 रुपये. मुजफ्फर भाई पांसारी उनकी तरफ से उनका शुक्रिया अदा करते हैं. सामने से उन्होंने कॉल किया. हो, यावेळेला शब्बल झाले होते. खेळाडू आहेत डीप मध्ये, कोणतीही चूक नाही करणारे, प्रॉपर टायमिंग नव्हतं झालं आणि इथून पुढे आपण पाहतोय विकेट येताना पाहायला मिळेल. संदीप कदम सर इथून पुढे मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक पहिला बाद. ज्या वेळेला आपण पाहतोय 26 जानेवारीला या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल त्यावेळेला 2 सेमीफायनल आणि फायनलची मॅच पाहायला मिळेल. त्या 2 सेमीफायनलच्या प्ले ऑफ द मॅच जो असेल, जो खेळाडू त्यासाठी आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार ते म्हणजे मुझफ्फर पानसरी साहेब यांच्या वतीने आपण पाहणार आहोत. आणि फायनलच्या मॅच साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्ले ऑफ द मॅच जो कोणी खेळाडू घडेल त्यासाठी आपण पाहतोय मुझफ्फर पानसरी साहेब जे सौदीला आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. विकेट आली आहे. हो, या वेळेला आपण पाहतोय आक्रमण केलं, अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्यांच्या बॅट मधून आलाय एक उत्तुंग षटकार. हो, यावेळेला पाहतोय आणखीन एक मोठा वार गेलाय अजिंक्यांच्या बॅट मधून. हा लगातारचा दुसरा वार, बॉल सीमा पार, धाव मिळतील 6, येतोय षटकार. अजिंक्य आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याच्या बॅटमधून 2 षटकाराला टीमची धावसंख्या 14, 14 रन ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. 4 बॉलचा खेळ झालाय. हवेस त्याच्यावरती हल्ले चढवले जात आहेत, लगातारचे 2 षटकार. पुढचा बॉल. हो, या वेळेला आपण पाहतोय अंपायर्स इथून पुढे व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या पुढे चालली 15 या आकड्यावरती. 15 रन, 3 षटकांची लढत आपल्याला इथून पुढे पाहायला मिळते. 15 धावा. पुढचा बॉल. हो, कोलातला बॉल समोर, यावेळेला फटका फसलाय. हवेमध्ये बॉल तर होता परंतु एकदम पाहतोय इथून पुढे कॅच तिथे नाही घेऊ शकले. सिंगल आपल्याला इथून पुढे त्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. 5 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 16 आपण पाहतोय. 16 रन ऑन बोर्ड सध्याची परिस्थिती. कॅच एकदम पाहतोय तिकडून नाही घेतली गेली आणि त्यानंतर पाहतोय 16 या आकड्यावरती 1. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल याच्यावरती आपण पाहतोय आक्रमण तर केलंय आणि त्यानंतर आपण पाहतोय कॅच तिथे कंप्लीट करताना पाहायला मिळतील. कल्पेश मोहिते सारख्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. धक्का क्रमांक आपण पाहतोय हा 2रा.
बस. टीम आपण एकत्रित कृपया करून जमू नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या, कारण का इथून पुढे आपण जर जिंकला तर तुम्हालाच मॅच खेळायची पुढची विनंती असणार, त्यामुळे इथून पुढे आपण थोडीशी घाई करा. विकेट आली आहे शेवटच्या बॉलवरती. बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. आर्यन आपण पाहतोय, अजिंक्य आणि आर्यन 16 धावा, 6 इंद्रन. बाउंड ट्रॅक वरती नवीद आपण पाहतो बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी, परंतु अजिंक्य आपण पाहतोय थांबायला तयार नाहीयेत मैदानाच्या आतमध्ये. फटकेबाजी सुरूच आहे त्यांच्या बॅट मधून आपण पाहतोय. आणखीन एक मोठा फटका, तिसरा षटकार. का बॅटिंग करतात, मग ज्या दिशेने बॉल येतो त्या दिशेने बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवतात. ओ या वेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट गेला, बॉल थांबणार नाहीये. याही वेळेला बघावते बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौथा षटकार अजिंक्यांच्या बॅट मधून. आणखीन एक सिक्स. आई आपल्याला षटकार इथून पुढे आपल्याला जाताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या पुढे चालली 28 आकड्यावरती. 28. धावा इथून पुढे आपल्याला धाबावरती पाहायला मिळतील. लगातारचे 2 मोठे फटके आलेत. या वेळेला आपण पाहतोय अंपायर्स आमच्याकडे वळतील. व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्याच 2 बॉलवरती आपण पाहतोय बॅकफुटला टाकलाय नवीद या गोलंदाजाला. कुठेतरी प्रेशर क्रिएट करण्याचं काम पहिल्याच 2 बॉलवरती, कारण का ज्या वेळेला 2 मोठे फटके आलेत, परंतु नवीदला देखील कमबॅक करावं लागेल. 29 आकड्यावरती टीमची धावसंख्या. तिसरा मोठा फटका, लगातारचा तिसरा वार, 3rd इन अ रो. 3 बॉल 3 षटकार अजिंक्याच्या. आपण पाहतोय लगातारचे 3 मोठे फटके आपल्याला अजिंक्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाले. 35 आकड्यावरती टीमची धावसंख्या 35. चौथा बॉल आणि चौथा मोठा फटका. याही फटक्यामध्ये आहे वसन. धावा मिळतील अर्धा डझन. आणखीन एक मोठा फटका, सिक्सर. चार बॉल 4 षटकार अजिंक्यच्या बॅट मधून आल्या. टीमची धावसंख्या 41 वरती जाऊन पोहोचवली आहे. 5वा बॉल आणि इथून पुढे 5वा षटकार मैदानाच्या आतमध्ये येताना बॉल मिळतोय. याही वेळेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजिंक्यच्या बॅट मधून लगातारचा हा मोठा फटका, सिक्सर. आपण पाहतोय लगातारचे 5 बॉल आणि इथून पुढे 5 षटकार अजिंक्यांच्या बॅट मधून आल्यात. नवीद बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय 6वा बॉल खोलात टाकला होता. त्यानंतरला एकदम होतो हेलिकॉप्टर
लँड करायचा होता, परंतु यावेळेला 6वा बॉल नवीच कौतुक करावं लागणार. 6वा बॉल अगदी खोलात टाकल्यानंतर आपण पाहतोय सिंगल आली आहे आणि बघता बघता षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. टीमची धावसंख्या 48. जो अभी यहाँ पर अजिंक्य ने 5 गेंदों पर 5 सिक्सर मारे, उनके लिए अखलाक पानसरी की तरफ से 200 रुपए का इनाम लगा है. निश्चितपणाने आपण पाहतोय नवीन एक युवा गोलंदाज आहे, त्याला देखील खूप सारं क्रिकेट खेळायचं आहे. यहाँ पर हमारे गांव के सदर इमरान भाई अंतुले आए, उनसे गुजारिश है कि यहाँ पर स्टेज पर आकर बैठे. हमारे गांव के सदर फहीम पहिलाच बॉल या वेळेला पाहतोय खेळाडू आहे, त्या वेळेला पाहतोय कोणती चूक नाही करणार आहेत. जो अगदी पाहतोय अजिंक्य 44 वरती बॅटिंग करत होता, तो मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. अर्धशतक कंप्लीट तर नाही झालंय, परंतु अजिंक्यची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरात टाळ्यांचा गजर आपण करूया. 44 धावा त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला आणि तो इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. टीमची धावा संख्या धावपकडते पाहायला मिळते 48 आणि 48 मधल्या 44 धावा या अजिंक्यच्या बॅट मधून आल्या होत्या. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल हो यावेळेला आपण पाहतोय सायक इथून पुढे घ्यायची आहे आणि त्या नादामध्ये आपण पाहतोय नवीन जो बॅटर आला होता तो इथून पुढे आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. दिनेश इथून पुढे मैदानाच्या बाहेर. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 4 बाद. आणि इथून पुढे आपण पाहतोय आर्यनला स्ट्राईक हवी होती, ती मिळाले. नवीन बॅटर दाखल होताना पाहायला मिळते. टीमची धावा संख्या धावपकडवरती 48 आकड्यावरती 48 ऑन बोर्ड. 48 ला 4 सध्याची परिस्थिती. पुढचा बॉल ओ यावेळेला आर्यन आहेत. आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती गेले आक्रमण. आई बॉल थांबणार नाहीये. ऑन साइडला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आर्यनच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. 54 याकड्यावरती टीमची धावा संख्या. हो यावेळेला एज लागली आहे. खेळाडू कोणताही नाहीये. वॅकेंट एरियामध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. सिंगल घेतली, दुसरा धाबेचा कॉल दिलाय आणि इथून पुढे आपण पाहतोय दुसरी धाव, तीही आपल्याला कंप्लीट इथून पुढे होताना पाहायला मिळणार आहेत. मिस फिल्डिंग आणि त्यानंतर आपण पाहतोय एक मानसिक आपण पाहतो दबाव निर्माण केला बॅटर्सने. अजिंक्यसाठी 200 रुपयाचा कॅशप्राइज आमच्यापर्यंत जमा झालाय. 56 ऑन बोर्ड. आर्यन आणि हर्षी जोडी आपण पाहतो. इथून पुढे शेवटचा बॉल. शेवटचा बॉल बॅटची टॉपेज लागली आहे तरी सुद्धा बॉल ट्रॅव्हल करतोय आणि इथून पुढे आपण पाहतोय कॅच ड्रॉप झाली. त्यानंतर आपण पाहतोय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी हा चौकार. टीमची धावा संख्या धावपकडवरती पाहायला मिळते. देखील आपण पाहतोय समोरच्या दिशेने आणि शेवटच्या बॉलवरती सुद्धा आपण पाहतोय धावा मिळाल्या 6. व्हॉट अ टायमिंग. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक षटकार आणि टीमची धावा संख्या धावपकडवरती पाहायला मिळते. जाऊन पोहोचले ती म्हणजे अर्थात 66 आकड्यावरती 66. इथून पुढे जिंकण्यासाठी यंग स्टार सवाद और एमके स्पोर्ट्स महाड टॉस के लिए चले आए. दोनों टीम के कैप्टन टॉस के लिए चले आए. इसके बाद के मैच के लिए पुरानी गेंदें दी जाएंगी.
करायचं आहे येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये राजेवाडी या टीमला. तो धावसंख्येचा पाठलाग इथून पुढे आता कशा पद्धतीने होईल ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पुन्हा एकदा करणार आहोत परिवर्तन. या आवाज ऐकूयात आपण दक्षिण रायगड जिल्ह्याचा गोड आवाज मिस्टर हर्षद मुंडे सर. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा 11 स्टार तांडवे या संपूर्ण आयोजनाचा आनंद घ्या. एक छोटासा डीजे ब्रेक, त्यानंतर आपण सेकंड इनिंगला करणार आहोत सुरुवात. टॉस केले यंग स्टार सवादर MK स्पोर्ट्स महाड. टॉस केले चले अरसलान ती स्पर्धा आपण पाहतोय. सुहेल पानसरे साहेबांच्या वतीने स्पर्धेसाठी मला सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल इकडे प्रोव्हाइड करण्यात आले, त्यांचे आभार मानूया. जाऊया मागच्या दिशेनं. टार्गेट सेट झालंय. एक सर्वाधिक मोठी धावसंख्या 3 ओव्हरमध्ये 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसरा डाव, पहिला बॉल, पहिलाच बॉल ब्लॉक खोल लेनचा लाजबाब चेंडू होता, अगदी खोलात टाकला. एवढं मोठं धाडस असणं गरजेचं आहे आणि ते धाडस दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपण जर पाहिलं तर आर्यन गोलंदाजीसाठी त्यांना पाहायला मिळतात. आर्यन महत्वाचा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल तो मात्र अप्रतिम दर्जाचा त्यांना पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल, मोठा फटका मारायचा होता. ओ फॉलो थ्रो मध्ये थोडा फुटबॉल दाखवला तो, पण क्रिकेटमध्ये उपयुक्त ठरलाय. आर्यन महत्वाचा गोलंदाज आहे. अगदीच त्यानं मात्र पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये चांगली कामगिरी नेहमीच केली आणि तो आज चांगलं कामकाज करत असताना घडीला आपण पाहतोय. अपना डिसीजन सुना है MK स्पोर्ट्स फील्डिंग MK स्पोर्ट्स महाड ने फील्डिंग ली है. टेनिस क्रिकेट विश्वाचे रती महारथी इकडे उतरताना पाहायला मिळतील. भले गाव टू गाव फॉर्मॅट आहे, पण तिकडून सुद्धा मोठ्या मोठ्या गावच्या टीम येताना पाहायला मिळणार आहेत. म्हणजे उद्या कोल संघ इथे इन ऍक्शन पाहणार आहोत, पण कोल संघ येत असताना नेहमी कोल संघ आपण त्या टीम मधला कोल गावचा सुपरस्टार म्हणजे अजित मोहिते नेहमीच खेळत नाही, पण चांडवे गावाची मानाची स्पर्धा किंवा एसे ब्रँडचे जे ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि ते जर चांडवे गावाचे स्वतः मालक आहेत एसे ब्रँडचे, तर त्यांच्या मानाच्या स्पर्धेमध्ये खेळायला येणं गरजेचं आहे आणि म्हणून उद्या अजित मोहिते सुद्धा इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. टॉस समोर खेळायचं होतं, मिड ऑफ मध्ये बॉल जाताना पाहायला मिळते आणि यस तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर एक सिंगल तिथे आमचे यस नुमेर पानसरे सुद्धा आहेत. इकडे 4 दिवस एक सेलिब्रिटी यस सरपंच साहेब सेलिब्रिटी रील स्टार चांडव्याचे नुमेरबाई आपण पाहतोय. अप्रतिम त्यांची सुद्धा रॉयल एंट्री सुद्धा घेतली. इकडे बॉल लेग स्टिकच्या बाहेर येताना पाहायला मिळतं. अवंतर स्वरूपाचा व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफळकावरती आपण पाहतोय 4 धावा धावफळकावरती आहेत. 68चा पाठलाग चालू आहे आणि पहिल्या 4 बॉलला फक्त 4. मॅच मध्ये आता दबाव निर्माण केलाय. यावेळेला बिग हिट, पण फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कोणतीही चूक करणार नाहीयेत. विकेट नंबर 1 पहिला धक्का. बॅटिंग करत असताना आवेश बाद.
4 धावा इकडे धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळाल्यात. इकडे एक फलंदाज सुद्धा बाद झालाय. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 बनल्या अजून. इथून पुढे आपण जर पाहिलं तर 63 धावांची गरज तशी बाकी आहे आणि 63चा पाठलाग करायचा आहे तर राजेवाडी संघाला मोठे फटके षटकार चौकार जास्तीचे खेळावे लागणार आहेत. पुढचा बॉल टप्पा पडलाय. बाहेर येताना पाहायला मिळेल व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव येताना पाहायला मिळते. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे चालली आहे. संघाचा धावफलकावरती आतापर्यंत धावा 5 बॉल झालेत. 5 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एकमेव बॉल येणं बाकी आहे या पहिल्या ओव्हरचा. शेवटचा बॉल पाहायला मिळेल. महत्वाची मॅच तुम्ही पाहताय. आज महत्वाची स्पर्धा तुम्ही पाहता. 11 स्टार चांडवे. मोठा फटका समोर लॉंग ऑफला आलाय. फिल्डर आहेत कल्पेश. कोणती चूक करणार नाहीये. प्रत्येक बॉल मागे एक धाव देत असताना धावा खर्च केला फक्त 6. एक विकेट संपादन केली. खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये आर्यननं समोरच्या टीमला डॉमिनेट करण्याचं काम केलंय. अप्रतिम दर्जाची कामगिरी करत असताना पोलादपूर टीमला फ्रंट फुटला आणलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 6 वेळेला पोलादपूरकर बॅटिंग करत होते. धावा चांगल्या जमा केल्या आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर समोरच्या टीमला मात्र पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनवून दिल्या नाहीयेत. विजयाचा झेंडा इकडे मात्र रोवणार अशाच पद्धतीचं चित्र सध्याच्या घडीला पोलादपूरकरांचं पाहायला मिळते. धावसंख्येत 1 न वाढ होईल. मिड विकेटला पटक्या खेळल्या. आर्यन बॉलच्या खाली आलाय जिथे अजिंक्य त्याचे बॅटिंग त्याच्या बॅटमधून आलेले ते 5 षटकार. सगळे वाट पाहत होते. अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती नक्की काय करेल. तो सन्मान देईल की षटकार मारेल. पण अखेर त्यावेळेला मी गोलंदाजाचं कौतुक करेल की 5 षटकार मारल्यानंतर सुद्धा त्यानं शेवटच्या बॉलला यॉर्कर टाकण्याचा धाडस केला होता. जर तो यॉर्कर पडला नसताना तर ओव्हर पिचच होता. मग शेवटच्या बॉलवरती सुद्धा षटकार येऊ शकला असता. कारण की ज्या वेळेला 6 षटकार येतात ना त्या वेळेला तो गोलंदाज पूर्ण बॅकफुटवरती जातो किंवा पूर्ण आपल्या वैयक्तिक खेळावरती थोडा परिणाम होतो. पण मी गोलंदाजाला बॅक करेल यावेळेला की त्यानं चांगलीच गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षणाची थोडी साथ नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये त्यानं त्या मॅचमध्ये स्वतःचा क्लास, स्वतःचा थाट, स्वतःचे 100% एफर्ट दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आणि महत्वाचं म्हणजे हरकत नाहीये 5 बॉल खराब पडले. 6वा बॉल त्यानं परफेक्ट यॉर्कर टाकला होता. म्हणजे गोलंदाजी तेवढी चांगली होती. इथे व्हाईट बॉल. आपण म्हणतो ना की गोलंदाजी करत असताना कधी कधी गोलंदाजाचा दिवस असतो, काहींची वेळ असते, काहींचा एखादा चेंडू चांगला असतो, काहींची एखादी ओव्हर चांगली पडते. आज अजिंक्यचा दिवस असावा. फटका खेळलाय. बॉल ऑन साईडला. तिकडे मात्र फिल्डर आहेत. थांबला जातोय चेंडू. एकच धाव येताना पाहायला मिळते. तेकेर धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे जाताना पाहायला मिळेल. संघाचं धावफलक मात्र आपण पाहिलं तर 11 धावेवरती येताना पाहायला मिळेल. एक फलंदाज बाद झालाय. दुसरं षटक मार्गस्थ अजिंक्यचं आहे. मोठा फटका आलाच नाहीये. मोठा फटका खेळलाय. फिल्डर तिकडे आहेत पण तो बॉल फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर राहील. यस, आता इथे षटकार आलाय. 6 धावा. धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण जर पाहिलं तर 18 धावा आहेत. इकडे मात्र एक फलंदाज बाद झालाय. षटकार आलाय पण आता वेळ निघून गेली आहे. यस, जसे बॉल हळूहळू पुढे डॉट निघून जातात ना तशी या मॅचची वेळ निघून चालली आहे आणि या मॅचमध्ये पोलादपूरकरांचा बोलबाला आपण पाहतो. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक 2 संपलाय. 9.00 च्या सरासरीने बनल्या 18. शेवटचं षटक येणं बाकी आहे. लास्ट ओव्हर. चला त्वरा करा. शेवटचे 6 बॉल. इकडे मात्र मोठा फटका. शेवटच्या 6 बॉलला 6 षटकार जरी आले तरी सुद्धा पोलादपूर संघ ही मॅच आरामामध्ये जिंकताना पाहायला मिळतात कारण की टार्गेटच तेवढं मोठं आहे. नवीन गोलंदाज इकडे उमेश.
मोठा फटका आडवा बॅटने खेळला जातोय. तिकडे मात्र आपण जर पाहिले तर एकदा वेताना पाहायला मिळेल. एकच मिळते, धावा येत नाहीयेत आणि आता धावा येऊन कामही चालणार नाहीये, कारण की मॅच फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. 20च धावा धावफलकावरती. जवळजवळ 47 बनवायचे येणाऱ्या 4 बॉलमध्ये, ते अशक्य आहे. 2 ओव्हर जरी पुन्हा पुन्हा टाकल्या गेल्या तर मॅच जिंकली जाईल की नाही तिकडे सुद्धा हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. मोठा फटका खेळला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चौकार. चौकार आला. चोवीस धावा. मोठा फटका समोर. याआधी चौकार, त्याच जागेवरती आता षटकार. त्यांना पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग. धावसंख्या धावफलकावरती 24 आकड्यावरती. इथून 6 आल्यानंतर 30. फुल टॉस. फटका फसलाय. फिल्डर नाहीयेत. एकदम आरामामध्ये धावली जाईल. एका जागेवरती विश्वास दाखवला जातोय, म्हणजे शेवटचा बॉल इथे मात्र येणं बाकी आहे. शेवटचा बॉल पाहायला मिळेल. 36 धावा बनवायचे एका चेंडूमध्ये, जे अशक्य आहे. कठीण बनले या मॅच मध्ये. टीम महाड आणि त्याच वेळेला टीम आपण जर पाहिलं तर सोबत दोन्ही संघाला विनंती करतो आपण तयारीत राहा. ही मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा, जिथे पुढचा सामना इकडे मात्र आपण खेळणार आहोत. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फटका चांगला खेळला जातोय लॉंग ऑनच्या दिशेला. बॉल 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. चौकार.